नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत बटर चिकन। त्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेला आहे। यातच मी 1 चमचा लसणाची पेस्ट घालत आहे, 4 चमचे मी दही घालत आहे, 1 निंबू पिळून घेत आहे, एका निंबाचा पूर्ण रस यात मी पिळून घेत आहे। यातच टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड। हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। आपण सगळं व्यवस्थित चिकनला लावून घेतलेलं आहे दही वगैरे। तर हे आता मी 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करायसाठी ठेवत आहे। यात बरेच जण सिंथेटिक फूड कलर वापरतात, पण मी यात वापरत नाहीये। आता हे 30 मिनिटांसाठी आपण मॅरिनेटसाठी ठेवून देऊया। आपण अर्धा तासासाठी मॅरिनेट करायसाठी ठेवलं होतं, तर 15 मिनिटांनंतर आपल्याला 1 चमचा तूप यात घालायचे आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर परत 15 मिनिटांसाठी हे आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचे। चिकनची पुढची प्रोसिजर करायसाठी मी 3 कांदे घेतलेत, ते उभे असे बारीक चिरून घेतलेत, 2 टमाटे घेतलेत, थोडासा लसूण घेतलाय, 1 लाल मिरची घेतली, 4 ते 5 लवंग घेतले, थोडीशी दालचिनी, थोडासा तेजपत्ता, 1 मोठी लवंग, 10 ते 15 काजू आणि थोडंसं अद्रक घेतलंय। एका पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घालत आहे। यात मी सगळे खडे मसाले घालून घेत आहे। तेलामध्ये खडे मसाले 1-2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्येच मी 1 चमचा धनेपूड, थोडीशी मिरेपूड, थोडीशी जिरेपूड घालत आहे आणि हे घेत आहे। आता आपल्याला आपण चिरून घेतलेला कांदा, टमाटर, लसण, अद्रक आणि काजू, आता हे सगळं आपल्याला 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता यातच घालत आहे आपण अर्धा ग्लास पाणी आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी। हे टमाटे आणि कांदा आपल्याला थोडासा शिजून घ्यायचा आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। आपले कांदा आणि टमाटर व्यवस्थित झालेलं आहे। आता याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आपले 30 मिनिटं झाले आहेत मॅरिनेट करून। आता आपण हे बटरमध्ये भाजून घेऊया। आपले 30 मिनिटं झालेले आहे चिकन मॅरिनेट करून। आता आपण हे चिकन बटरमध्ये रोस्ट करून घेऊया। पॅनमध्ये मी बटर टाकते, बटर पूर्ण विरघळू द्यायचे। जर तुम्हाला बटरचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑलिव्ह ऑइल वापरू शकता। जसं की मी या आधीच्या स्टेपमध्ये जेव्हा मी ते कांदा आणि टमाटो तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं, तिथे मी ऑलिव्ह ऑइल वापरलं। तिथं पण तुम्ही बटरचा वापर करू शकता। जर करायचा नसेल तर ऑलिव्ह ऑइल वापरू शकता। आपलं बटर पूर्णपणे विरघळलेलं आहे। आता यामध्ये मी चिकनचे पीस रोस्ट करायसाठी टाकत आहे। आपण सगळे पीस इथं टाकून घेतलेले आहेत पॅनमध्ये। आता याला आपण वाफेवरती थोडंसं रोस्ट होऊ देतोय। चिकन आपलं खालच्या साईडने झालेलं आहे। आता याला आपण पलटी मारून घेऊया। चिकन रोस्ट केल्यानंतर आपलं ऑलरेडी थोडंसं बटर उरलं होतं, त्यात मी अजून बटर घालत आहे। बटर विरघळू द्यायचं हे आपल्याला पूर्ण। बटर आपलं मेल्ट झालं। यात मी घालत आहे 3 हिरव्या मिरच्या, त्या 1-2 मिनिट आपल्याला होऊ द्यायच्या आहे। आणि यातच घालत आहे मी कांदा, टमाटर आणि काजूचं वाटण। आता हा मिक्सरचा पॉट धुवून आपण यात पाणी घालत आहोत। यात घालूया आपण चवीपुरतं मीठ। आपण आपली ग्रेव्ही 5 मिनिटं बटरमध्ये भाजून घेतलेली आहे। आता आपण रोस्ट केलेले चिकनचे पीस यात घालत आहोत। सगळे पीस मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटं याला वाफ येऊ देऊ। आपले 5 मिनिटं झालेले। यात आपण घालत आहोत आता कसुरी मेथी। ही आपण मिक्स करून घेत आहोत। आता यावर टाकत आहे मी फ्रेश क्रीम, किंवा तुम्ही यावर दुधावरची साय सुद्धा टाकू शकता। तर तयार आहे आपलं
बटर चिकन. तुम्हाला ही माझी बटर चिकन बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.